हळदी गावात प्रतिबंधित गुटखा विक्रीवर करवीर पोलिसांचा छापा. 47,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक. हळदी गावातील एका पान शॉपवर छापा टाकून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाला विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या एका व्यक्तीस करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं अटक केली आहे. या कारवाईत 47,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू असून त्याच अनुषंगानं करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना हळदी गावातील मुख्य चौकात असलेल्या भद्रकाली पान शॉपच्या मागील बाजूस एका खोलीत एक व्यक्ती प्लास्टिकच्या पोत्यातून लहान पुड्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. या कारवाईत खंडेराव मनोहर नाईक, वय 45, राहणार हळदी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाला असा एकूण 47,800 रुपयांचा मुद्देमाल 2 पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात हजर केलं असता आरोपीस 11 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार करतायत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, सुहास पवार तसेच पोलीस अंमलदार रणजित पाटील, सुभाष रवडेकर, सुजय दावणे, विजय तळसकर, सोमराज पाटील, अमोल चव्हाण, विजय पाटील, प्रकाश कांबळे, योगेश शिंदे आणि श्रीधर जाधव यांनी सहभाग घेतला. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.